प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. देव बाप्पांनी सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रियांनो, जीवनामध्ये जेव्हा संकट आहेत ना, आणि संकटामध्ये देवाचं गौरव करणं किंवा सेवा करणं हे देवाच्या नजरेमध्ये ना इतकं महानतेचं कार्य आहे की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. मनुष्याचा स्वभाव काय माहिती का? मनुष्य सर्वात जास्त आपल्या शरीराला जपतो. बघा, मनुष्याची इच्छाशक्ती ना, त्याच्या शरीराला जर काही झालं ना, त्याला कोणतीच गोष्ट करण्यामध्ये आनंद येत नाही. पण प्रियांनो, ज्यांना आत्मा चालवतो ना, त्यांना आत्मा कंट्रोल पण करतो. देवाने जर इच्छा प्रकट केली ना, तर देवाची इच्छा कधी आम्ही निराशामध्ये बदलू नये. कारण या पृथ्वीवर देव बाप आपली इच्छा सेवकांच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या द्वारे आजही पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. पण आट आणि शर्त त्याला एक आहे हा प्रियांनो. त्या अटीवर आणि त्या शर्तीवर चलणं गरजेचं आहे. तुम्ही जर ती आट आणि ती शर्त देवाची पूर्ण नाही केली ना, तुमच्या बुद्धीने काहीच होणार नाही. आणि तुम्ही जो पण ठराव केला ना, तो ठराव कधी सफलही होणार नाही. तुम्हाला सांगणारा आत्मा असला पाहिजे. आणि आत्मा सांगणारा असल्यासाठी तुमच्यामध्ये त्या आत्म्याचा संपर्क असणं गरजेचं आहे. ज्याच्याजवळ देवाचा आत्मा आहे ना, त्याच्याजवळच सेवा आहे. ज्याच्याजवळ आत्मा नाही ना, तो फक्त माणसांना मी काहीतरी आहे हे दाखवण्याच्या अनुषंगाने सेवा करतो. प्रियांनो, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करणं फार महानतेचं कार्य आहे. देवाचा आत्मा उठून सुटून कोणामध्ये जात नाही बरं का. ध्यानात ठेवा ही पण बात. जेव्हा आम्ही नवीन विश्वासात येतो ना, तेव्हा मात्र आत्मा आमच्या भोवती असतो. का असतो? कारण त्यावेळेला आमचा बाप्तिस्मा झालेला नसतो. म्हणून इफिस 1 आणि त्याचे 13-14 वचनात सांगितलंय की पवित्र आत्म्याचा शिक्का तो आमच्या कपाळावर त्यावेळेला मारतो. कारण आमचा बाप्तिस्मा त्यावेळेला झालेला नसतो आणि प्रभू काय आहे हे आम्हाला माहीत पण नसतं. म्हणून नवीन विश्वासणाऱ्या बरोबर कोणताही विश्वासणारा असो, त्यावेळेस त्याच्या बरोबर पवित्र आत्म्याची संगती असते. पण बाप्तिस्मा झाल्यानंतर एखादा विश्वासणारा, एखादा सेवक देवाच्या आज्ञेप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालत नाही ना, आत्म्याला यायचं जर अधिकार आहे तर आत्म्याला जायचा पण अधिकार आहे. तो येतो ना तर सांगून येत नाही, आणि तो जातो ना ते पण सांगून जात नाही. जेव्हा जातो ना एखाद्यामधून आत्मा, तेव्हा त्याच्याकडून प्रभूचं तसं कार्य, तशी सेवा होत नाही जशी त्याला पूर्वी करण्याची इच्छाशक्ती देवाचा आत्मा देतो. आणि मग त्याला आठवतं, अरे माग मी कशी सेवा करायचो, आता माझ्याकडून सेवा का होत नाही. प्रियांनो, ह्या घडामोडी होणार आहे हे योएल संदेश त्याला देवाच्या आत्म्याने अगोदरच दाखवलं. म्हणून योएल संदेश त्याने मध्यस्थीची प्रार्थना केली. आमच्यासाठी योएल संदेश त्याने मध्यस्थीची प्रार्थना केली प्रभू परमेश्वराकडे. काय प्रार्थना केली? शेवटल्या काळी तू आपल्या लोकांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव कर. आणि योएल संदेश त्याची ती प्रार्थना देव बाप्पांनी मान्य केली. म्हणून या समयामध्ये ज्याला खात्री नसेल ना की पवित्र आत्मा माझ्या बरोबर नाही, किंवा पवित्र आत्म्याच्या संगतीत मी नाही,
त्याला योएल संदेश त्याच्या प्रार्थनेप्रमाणे देवाच्या संगतीत यायची शेवटची संधी आहे. पण या संधीमध्ये येण्या अगोदर तुमचं जे काय तुम्हाला आठवतं, हे बघा, कोणाला कोणाचं पाप जरी आठवत नसलं ना, प्रत्येकाला स्वतःचं पाप पवित्र आत्मा आठवण करून देतो. ते सगळे पाप सोडून द्यावे लागतील. त्या पापांकडे जायची इच्छाशक्ती ठेवायचीच नाही. कोणताही प्रसंग तुमच्यावर येऊ, मग बायबलमध्ये सांगितलंय तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा. देवबाप मरू देणार नाही, पण देवबाप्पाने ते एक अभिवचन ठेवलंय की मरावं लागलं तरी विश्वासू राहा. म्हणजे कोणत्याही सबबीवर तुम्ही पापाच्या आहारी जाऊ नये असा निर्धार करून जो कोणी प्रार्थना करीन अंतिम समयामध्ये योएल संदेश त्याच्या विनंतीप्रमाणे त्याला पवित्र आत्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, मी किती वेळ वय चाळीत होतो, कोणता संदेश घेऊ, काय बोलू. कारण मनुष्याला ना डोक्यामध्ये टेन्शन येतं, दडपण येतं की आता मी काय बोलू, काय करू. विश्वासणारे बसले, त्यांच्या समोर कोणता विचार ठेवू. पण जेव्हा प्रभू आपलं मुख उघडतो ना सेवकाचं, तेव्हा तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या सेवकाच्या मुखातून सांगायला सुरुवात करतो. एवढ्या एका वचनाचा प्रूफ आपण बघू, मग सुरुवातीची प्रार्थना करू, मग आपण प्रभूच्या कार्य पुढे करू. एकच शब्द पाहूया विचाराच्या माध्यमातून. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 2रं वचन. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. तोंड उघडण्याचं कार्य पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्म्याला कळतं, अरे हा गांगरून गेलेला आहे, हा फार वेळ वय चाळीत बसला होता, कोणता संदेश घेऊ, कोणत्या संदेशातून आज माझ्या प्रिय लोकांशी बोलू. प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने देव बाप्पाचं ठरवणं आणि आमचं ठरवणं याच्यामध्ये फार अंतर आहे. देवबाप कधी कधी सेवकाच्या ठरवण्याप्रमाणे पण करतो, पण शक्यतो बायबलच्या वाचनाचा पुरावा आहे. यशाया 55:8 मध्ये सांगितलंय, जे तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाही, आणि जे माझे मार्ग ते तुमचे मार्ग नाही. म्हणून देवबाप कधी कधी आमच्या इच्छेप्रमाणे करत नाही. त्याला जे ठरवलेलं त्याने असतं ना स्वर्गामध्ये, आणि मग स्वर्गातून खाली आत्म्याने जेव्हा तो येतो ना सेवकाकड, तेव्हा सेवकाला तो जेव्हा तो वचन प्रभूच्या सानिध्यात येतो ना, तेव्हा आत्मा त्याचं मुख उघडून आपली भाषा बोलायला लागतो. प्रभू जर या ठिकाणी आलाय तर प्रभूचं आगत स्वागत होणं गरजेचं आहे. प्रार्थना विना देवाचं कार्य करणं हे देव बाप्पाला मान्य नाही. म्हणून प्रभूचं आपण आगत स्वागत करूया. विचाराच्या माध्यमातून देव बाप्पाने सुंदरसा विचार आपल्या समोर ठेवला, यासाठी देवाचे आभार मानूया. आज आपल्यामध्ये आपल्या मोनाताई आहे, सुरुवातीची प्रार्थना करतील. प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या अतिथोर सणादेशमुख परमेश्वर आहे. माझ्या आकाशन कृतीचे निबंध करते माझे देव बाप्पा. प्रभू तुला प्रथमता उंचविते, तुला गौरविते, तुला मान में आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते दयागना आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय प्रभू परमेश्वराच्या संदेशासाठी सर्वांना आम्हाला तू घेऊन आलास प्रभू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते प्रभू, तुझा दास परमेश्वरा वचन पेरण्यासाठी आलेला आहे परमेश्वरा. प्रभू त्यांना तू विशेष प्रकारे आश्रयित कर प्रभू परमेश्वरा. तुझं वचन सांगत असताना तुझं सहाय्य आणि लागणार त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन तू पुरव दे बाप्पा. इथे बसल्या परमेश्वरा प्रत्येकाला ज्ञान बुद्धीने भरून काढ परमेश्वरा, आणि ते वचन ऐकण्यास प्रभू परमेश्वरा आम्हाला सामर्थ्य आणि ज्ञान दे प्रभू. एवढी लहानशी नम्र प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन.
प्रियांनो, तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही, परंतु जी गोष्ट माझ्या शरीरावर कालपासून झाली, ती गोष्ट देवबाप्पाला माहीत आहे का नाही? की माझ्या दासाला काल प्रार्थनेला जाताना काय झालं रस्त्याने, देवाला माहीत असतानाही देवबाप्पाने मला प्रार्थनेला येण्याची प्रेरणा दिली. का बरं दिली? प्रियांनो, देवाजवळ ना अगणित विचार आहेत, अगणित बोलण्यासारखं पवित्र आत्म्याजवळ आहे. पवित्र आत्मा बोलायला लागला ना, तो घाबरत नाही. पहिली गोष्ट, पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये घाबरणं हा शब्द नाही. आणि पवित्र आत्मा जे ठरवतो ना, ते केल्याशिवाय पवित्र आत्मा राहत पण नाही. त्याला सर्व अधिकार आहे. तो अधिकाराचा राजा म्हटलं तर काय वावग होणार नाही. पवित्र आत्मा अधिकाराचा राजा आहे. त्याने जो पण निर्णय घेतला ना, तो निर्णय सिद्धीत जाणार आहे. त्या निर्णयाला कोणी अडखळण घालू शकणार नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याने तो अधिकाराचा राजा आहे ना, याचं वचन बायबलमध्ये ठेवलंय. बघा, संदेशाची वही काढली, पण देवबाप वचन दुसरं दाखवित आहे. काढूया आपण संदेशाचं वचन. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. फक्त 4 वचन मी काढले होते, पण देवबाप याच्यातून बोलू इच्छित नाही. वाचू. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. ही अधिकाराची वाणी आहे पवित्र आत्म्याची. सैतानाने एदेन बागेमध्ये जे पाप आणलंय ना, त्या पापावर पवित्र आत्मा आपलं वर्चस्व कसं ठेवू शकतो, ते अधिकाराचे हे शब्द आहेत. आणि या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये देवबाप निवडलेल्या प्रियजनांनाच घेणार आहे. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये बोलवलेल्यांना जागा नाही, बोलवलेल्यांना आमंत्रण नाहीये. या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये राज्य करण्यासाठी फक्त निवडलेले प्रियजन या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रभू आणणार आहे. ही प्रार्थना चालली, ही वेळ घालवण्यासाठी नाही चालली बरं का. किंवा मनातही असं आणून काय नाही, हे सेवक येतो, यांना प्रार्थनेला गेल्याशिवाय कस काय जमन, हे प्रार्थनेला गेले नाही, संदेश सांगितला नाही, तर यांना कोण म्हणन हे सेवक आहेत. जो राजा आहे ना, जो अधिकाराने बोलणारा आहे, त्याने जर ठरवलं तर सर्व होणं आहे. आज आम्ही सेवक आहेत, कोणामुळे आहोत? सेवक होण्याचा अधिकार आम्हाला कुणी प्रदान केलाय? पहिल्यांदा प्रभूंनी प्रदान केलाय. मग खालच्या सेवकांनी त्याला मान्यता दिलेली आहे की हे सेवक होण्यास योग्य आहे. म्हणून योहान म्हणतो, वरून दिल्याशिवाय मनुष्याला काही भेटत नाही. सेवकाची मान्यता ही वरून असते, आणि जो वरून मान्यता देतो तो खालच्याला सांगतो पण की मी तुला मान्यता दिली, तुला काय करायचंय. माझ्या जागेवर दुसरा सेवक जर आज असता ना या ठिकाणी, मी माझी बाडाई कधी मारत नाही प्रियांनो, पण प्रभूच्या गौरवासाठी बोलणं हे मी थांबवित पण नाही. माझ्या प्रभूने मला आदेश दिला, मी माझ्या त्रासाला बाजूला ठेवलं. म्हणलं, प्रभू माझा त्रास तुझ्या सेवेपेक्षा मोठा नाही. डोळ्यातून पाणी येतंय, नाकातूनही पाणी येतंय, तरी मी सेवेला आलो. देवबाप पण आपल्या सेवकाची कसोटी घेतो. याला जर त्रास झाला तर ह्यो सेवेला जाण्याचं थांबवतो का सेवेला जाणं पसंत करतो.
सेवकाची फार जवळून चाचपणी या अंतिम समयात होणार आहे प्रियांनो. म्हणून देवाने सांगितलं की तुमची सेवा मी अग्नी समोर ठेवणार आहे. ज्याने माझी सेवा त्रासामध्ये, छळामध्ये, आजारामध्ये माझ्या नावासाठी धावले, त्यांची सेवा जळणारी सेवा नाही. किती मोठी अग्नी आली, 7 पटीची अग्नी जरी त्या सेवेजवळ आली ना, त्या सेवेला ती अग्नी जाळू शकणार नाही. पण प्रियांनो, हे बोलणं फार सोपं असतं. जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट कोणती आहे? बोलणं. पण ते करणं तेवढंच अवघड आहे जेवढं बोलणं सोपं आहे. प्रभूला माहित होतं माझ्या दासाला त्रास झालेला आहे, माझा दास दवाखान्यात जाऊन आलेला आहे, तरी देव बाप्पाने मला प्रेरणा दिली आणि मी देवाच्या शब्दाला होकार दिला. म्हणलं प्रभू मी जाईल. माझ्या अंगावर वीज चमकली प्रियांनो. जसा मी दरवाजातून दारात निघालो, वीज माझ्या अंगावर चमकली, तरी मी निघालो. म्हणलं या विजेला पाठवणारा माझा प्रभू आहे. ही वीज कधीच सेवकाच्या अंगावर पडणार नाही, कारण सेवक देवाचं गौरव करायला निघालाय. सेवक फिरायला नाही निघाला. अशा विजाच्या कडकडाटीमध्ये प्रियांनो, तेवढा कॉन्फिडेंट पवित्र आत्मा देतो सेवकाला, विश्वासणाऱ्यांना देतो. असं समजू नका विश्वासणाऱ्यांना देत नाही, पण विश्वासणारा सेवेसाठी जात असला तर, विश्वासणारा जर देवाची सेवा व्यतिरिक्त कार्यासाठी चाललेला असेल, मी सांगू शकत नाही मग काही. पण जर विश्वासणारा प्रभूच्या प्रार्थनेला चाललेला असला कोणत्या ठिकाणी, त्याला कोणत्याही गोष्टीचं आडखळण येणार नाही. त्याच्या शरीरावर कोणतीच गोष्ट प्रहार करणार नाही. आकाशातली वीज सुद्धा घाबरणारे माझा हा विश्वासणारा देवाचं कार्याला चाललाय, वीज पट पाडणार नाही. न तर बघतो आपण एखाद्या ठिकाणी वीज काढली तर लगेच ती पडते अंगावर. जनावरावर वीज पडते, आम्ही ऐकतो का नाही? पण प्रियांनो, देवाच्या कार्यामध्ये कधीच देवबाप असं होऊ देत नाही. पण त्रास सेवकाला अंतिम समयात होणार. का होणार? कारण देवबाप सेवकाला चाचपणार. याने आनंदामध्ये, उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये सर्व परिस्थिती व्यवस्थित असल्यावर फार माझं गुणगौरव केलंय, आता याला थोडासा त्रास शरीराला देऊन बघतो आणि हा माझ्या सेवेला जाण्यास तयार होतो का? देवबाप हरेकाला आपल्या इच्छेप्रमाणे तपासणार आहे. जसा सोन्याला घडवताना सोन्याला किती अग्नी देणं गरजेचं आहे हे सोनाराला कळतं बरं का. किती अग्नीमध्ये हे सोनं ठेवल्यावर या सोन्यावर कोणत्याही द्रव्याचा काही प्रभाव होणार नाही हे सोनाराला जास्त प्रमाणात माहीत असतं. आणि जे सोनं अग्नीतून बाहेर निघतं ना प्रियांनो, त्या सोन्यावर कशाचाही, कोणत्याही द्रव्याचा काही प्रभाव होत नाही. तसं प्रभू पण काही सेवकांना आपल्या इच्छेप्रमाणे तपासणार आहे. याला दुःखामध्ये, कष्टामध्ये, छळामध्ये, निंदामध्ये, अपमानामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये ठेवून मी हा माझी सेवा करण्यासाठी सज्ज राहतो की नाही. प्रियांनो, ज्याला पवित्र आत्मा आहे तो सर्व काही सहन करणार. ज्याला पवित्र आत्मा नाही ना, तो फार काळ प्रभूच्या राज्यामध्ये टिकणार नाही. अंतिम समयामध्ये प्रियांनो, इतके मोहाचे जाळे शैतान विश्वासणाऱ्यांसमोर आणि सेवकांसमोर ठेवणार आहे. ते मोहाचे जाळे ओळखणं पवित्र आत्म्याशिवाय कोणाला शक्य होणार नाही. पवित्र आत्मा असेल ना तर लगेच लक्षात येईल हे मोहाचे जाळे आहेत. अरण्यात
सैतानाने पहिलं मोहाचं जाळं येशू ख्रिस्तावर कोणतं टाकलं? तू 40 दिवस उपाशी आहेस, तुला भूक लागली असेल, या धोंड्यांना आज्ञा कर भाकरी होण्यासाठी. किती जबरदस्त जाळं येशू ख्रिस्तासमोर मोहाचं टाकलं. पण येशू ख्रिस्त आत्म्यात होता. लगेच सैतानाचा डावपेच येशू ख्रिस्ताला कळला आणि त्याने कोणाचं गौरव केलं? तिथं गौरव कोणाचं केलं? त्यांनी स्वतःच केलं का? तो म्हणला का मी देवाचा पुत्र आहे, माझ्याजवळ सामर्थ्य आहे, मी याला भाकरी करणार नाही, मी असाच राहीन. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी स्वतःचा गौरव केलं नाही. जरी तो देवाचा पुत्र होता ना, त्याने आपल्या बापाचं गौरव केलं. प्रभू परमेश्वराला त्याने प्रथम जागा दिली आणि काय म्हणला? काय उत्तर दिलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. किती मोठं गौरव येशू ख्रिस्ताने केलं प्रियांनो. देवाचा पुत्र होता तो, त्या ठिकाणी तो आपला अस्तित्व सैतानाला दाखवू शकत होता. त्याच्याजवळ ती कुवत होती दाखवण्याची, पण त्याने आपल्या कुवतीपेक्षा ज्याने पाठवलं त्याला त्याने सन्मानित केलं. हे सेवकासाठी, विश्वासणाऱ्यासाठी काय आणि बोध इशारा आहे की तुम्ही कधीही स्वतःचं गौरव देवापेक्षा अधिक करू नका. येशू ख्रिस्ताने आपल्या पाठवणाऱ्याचं गौरव केलं. तिथं त्यांनी स्वतःचं गौरव सैतानाला सांगितलं नाही. बघा पवित्र आत्म्याचे विचार, बघा पवित्र आत्मेजवळ कसा खजिना आहे विचाराचा, जो माझ्या डोक्यातही कधी आला नसेल आणि मी कधी विचारही या गोष्टीचा केला नसेल. ते वाक्य आपण ऐकत आहात. येशू ख्रिस्ताने नेहमी बापाचं गौरव केलं आणि म्हणला तो, मी पित्याच्या नावाने आलेलो आहे, पिता मला जे सांगतो तेच मी करतो. तो असं नाही म्हणला पित्याने मला पाठवलंय, मी आता जगात फुल अधिकारी, मला वाटन ते करीन पित्याच्या नावाखाली. म्हणून सेवकाला पण आज्ञा आहे. तू सेवक आहे ना, देव बाप्पाच्या आज्ञेनेच सेवा कर. उठून सुटून कुठं जाऊ नको. देवाने दाखवल्यावर जरूर जा, पण नाही दाखवलं ना गपचूप घरात बस. आज मला त्रास होतोय, आता त्रास होतोय थोडा थोडा डोळ्याला, पण देव बाप त्या त्रासाला कंट्रोल करतोय. कारण देवाला माहिती आहे माझ्या दासाला अधिक त्रास झाला तर हे शरीर, जसं प्रभू वधस्तंभावर जाण्या अगोदर शिष्यांना काय म्हटला होता? प्रार्थना करा, प्रार्थनेत राहा. पण शिष्य 3 वेळेस राहिले का प्रार्थनेमध्ये? तेव्हा खाली वचन काय आलं? आत्मा उत्सुक आहे परंतु शरीर आशक्त आहे. देव बाप्पाला कळतं हे शरीर आशक्त आहे. या आशक्त शरीराला सशक्त कसं करायचं ना, हे पवित्र आत्म्याला सांगायची आवश्यकता नाही. यानो ज्याने घडवलं ना शरीर, त्या शरीराला कसं कंट्रोलेट करायचं ना हे देवाला कळतं. फक्त पवित्र आत्म्याने भरलेला सेवक असला पाहिजे, विश्वासणारे पवित्र आत्म्याने भरलेले असले पाहिजे. प्रियांनो, या ठिकाणी प्रत्येक वेळेला प्रार्थना होते ना अंकल? प्रार्थना आहे ना साक्षीदार तुम्ही की माझ्या परिवारातले सर्व प्रियजन प्रार्थनेला या ठिकाणी बसतात. प्रियांनो, तुम्ही स्वतःचं परीक्षण करायचं. मी खरोखर संदेश ऐकतो, संदेश ऐकल्यावर पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे याची मला खात्री देतो का? न तर काय, आले ब्रदर, बसलो प्रार्थनेला, ब्रदर गेले, आम्ही झालो सौन सारखे. या समयामध्ये निवडलेल्याला तोलून मोलून देवबाप 1000 वर्षाच्या राज्यासाठी तयार करत आहे. ही प्रार्थना जी चालली नाही इथं, जी तुम्ही अनुभवतात, ही प्रार्थना
1000 वर्षाच्या राज्यासाठी देव बाप तुम्हाला तयार करीत आहे. तुम्ही तयार होताल की नाही हे तुम्ही ठरवा. देव बाप आमंत्रण देतोय, तुम्ही आमंत्रण स्वीकारता का नाही हे तुम्ही ठरवा. देव बाप जबरदस्ती करत नाही. देवाने जे ठरवलेलं आहे ना ते देव बाप केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, तुमच्यामध्ये पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालता का नाही याची तपासणी करायला सुरुवात करा. जर तुम्हाला कुठं पवित्र आत्म्याचा विषय आल्यावर तुमचं अंतःकरण जड झालं, तुमच्या मनात कुठलं दडपण आलं, समजून घ्यायचं पवित्र आत्मा यायला तयार आहे. पण तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, ज्या पवित्र आत्म्याला आवडत नाही त्या गोष्टीमुळं पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यायला तयार नाही. पवित्र आत्मा ना स्वच्छ ठिकाणी येण्याची अपेक्षा करतो. तुमचं पूर्ण अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. त्या अंतःकरणात पाप न करण्याची इच्छा असली पाहिजे. ज्या अंतःकरणामध्ये पाप न करण्याची इच्छा आहे ना, तिथं पवित्र आत्मा क्षणभराचाही उशीर करत नाही आतमध्ये यायला. पण ज्या अंतःकरणात काही का होईना पाप करण्याची आशा आहे ना, तिथं पवित्र आत्मा पण विचार करतो याच्यामध्ये मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत हा पूर्णपणे शुद्ध होत नाही. म्हणून स्तोत्र संहितेमध्ये सांगितलंय, कोण आपले अंतःकरण शुद्ध करील. कोणाला म्हणता येईल की मी प्रभूसाठी शुद्ध झालो आहे. यांनो, शुद्ध व्हावं लागेल आम्हाला. आणि शुद्ध होण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. एदेन बागेत आदमाला पण फक्त आज्ञा दिली होती, देवबाप बाजूला झाला होता. देवबापांनी जर ठरवलं असतं ना याच्याकडून पाप होऊ द्यायचं नाही, तर देवबाप ते करू शकत होता. पण देवबापाला बघायचं होतं मनुष्य माझी आज्ञा मानतो तर स्वतःच्या इच्छेने चालतो. आणि आदमाने एदेन बागेत सिद्ध केलं की प्रभू परमेश्वरा, तुझी इच्छा तेवढी मी पूर्ण करणार नाही जेवढी इच्छा तू मला सांगितली. मी माझ्या इच्छेचा मालक आहे. आणि त्या मालकीप्रमाणे त्याने एदेन बागेत ते फळ खाण्याचं धाडस केलं. त्याच्या हृदयात जर प्रभूचं भय आलं असतं ना, त्यांनी फळाला हात तर काय पण फळाजवळ पण गेला नसता. पण त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे प्रभू परमेश्वराच्या शब्दाला बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर केला. आणि या बुद्धीचा वापर करण्यासाठी सैतानाने हवेला सांगितलं होतं, हे फळ खा तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल. आणि या गोष्टीने हवा पूर्णपणे मोहनवित झाली आणि तिने आपल्या नवऱ्याला पण या गोष्टीसाठी मोहनवित केलं. आणि आदम पण मोहनवित झाला, अरे मी पण बघूया फळ खाल्ल्यावर कसा परमेश्वर होतो, काय परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यात येतं, मला पण बघू द्या. आतुर झाला तो आणि फळ खाल्लं. फळ खाल्ल्याबरोबर त्याला पहिली गोष्ट देवबाप्पांनी दाखवली, तुझी अवस्था काय बघ, तू कोणत्या अवस्थेत आहेत बघ. आणि लाज आली त्याच्यामध्ये. लगेच अंजिराच्या झाडामाग गेला तो, लपला झाडामाग. फळ खाल्लं नव्हतं त्यापर्यंत लपला नाही, फळ खाल्ल्यावर लगेच झाडामाग गेला. हवेला दिसला, अरे मी पण कोणत्या अवस्थेत आहे, ती पण गेली. देवाची आज्ञा ऐकली नाही ना, आम्हाला भयानक संकटात जावं लागेल. याचं ते प्रमाण एदेन बागेतच देवबाप्पाने आदम आणि हव्वेला दाखवलं. आजच्या समाजात सांगा किती पाप पुढे गेलंय. आजच्या समाजातल्या पापाची तुलना करा. त्यांनी साधं फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, तर त्यांना एवढे मोठं चमत्काराला बघावं लागलं. आजच्या समाजात कोणत्या लेवलला पाप आहे. म्हणून पवित्र आत्मा पण जे भयामध्ये आहेत, प्रभूच्या आज्ञेमध्ये राहण्याची इच्छा करतात,
त्यांच्याकडेच पवित्र आत्मा येतो. पवित्र आत्मा उठून सुटून कोणाकडे पण जायला मोकळा नाही. काही जणांनी पवित्र आत्मेला ना फार सोपं विषय करून ठेवलाय. पवित्र आत्मेला असं दाखवितात की आम्ही तुला हाक मारली म्हणजे तू आलंच पाहिजे. पवित्र आत्मा आपल्या इच्छेने येतो प्रियांनो, आमच्या इच्छेने येत नाही तो. त्याने काही वचनाचे प्रमाण दिलेत माणसाला समजण्यासाठी. आणखी एक प्रमाण बघूया आपण. याकोबाचं पत्र काढूया, 1 अध्याय 17वं वचन बघा. पवित्र आत्म्याचं प्रमाण 17. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरणाऱ्या छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. काय म्हणतोय पवित्र आत्मा त्या वचनात? प्रत्येक देणगी वरून आहे, खालीहून नाही. वरून जर आलं तर खालच्यांना भेटणार, वरूनच आलं नाही तर खालचे काय घेणार? आणि वरून जर आम्हाला पाहिजे असेल तर वरून जो आहे राजा त्याचं ऐकणं गरजेचं आहे. तो जे सांगन ते करणं गरजेचं आहे. विचार नाही करायचा याचा परिणाम काय होईल. यांनो, काही सेवकांनी हसत हसत आपले प्राण दिलेत. आजच्या समयामध्ये आम्ही ऐकतो काही सेवकांना रस्त्याने घात झाला, त्यांना मारण्यात आलं. त्यांनी माघार घेतली का? त्यांनी प्रभूचा इन्कार केला नाही बर का. हा, लक्षात ठेवा, प्रभूचा इन्कार नाही केला त्यांनी. त्यांनी प्रभूलाच आपल्या समोर ठेवलं आणि ते म्हणाले, प्रभूसाठी मी काही करायला तयार आहे. ज्यांनी प्रभूसाठी आपले प्राण अर्पण केले ना प्रियांनो, ते देवाच्या नजरेमध्ये मोती आहेत, मोती. प्रभू करता आपला प्राण देणं सोपं समजू नका. बघा, माझ्या डोळ्याला थोडीशी इजा झाली, दवाखाना बघितला मी नाही म्हणलं अरे थोडंच झालं, जाऊ दे, काही नाही होत, माझ्या डोळ्याला होईन बरा. पहिला दवाखाना गाठला, किती पैसे जाऊ. इतकं मनुष्य आपल्या शरीराला जपतो. ज्याने प्रभू करता आपला प्राण दिला त्यांचं ऐक नाही काय मोल. ते असेच आपला प्राण देतात का प्रभूसाठी? म्हणून वचनात सांगितलंय, ज्यांनी प्रभूसाठी आपले प्राण त्यागले ना, प्रभूने त्यांना पांढरा शुभ्र जागा ताबडतोब दिलाय. ताबडतोब दिलाय. जराशी वेळ लावला नाही जागा देण्यासाठी. बघा, या बघूया आता जागा आलाय तर तो शब्द. प्रगटीकरण 6वा अध्याय आणि मला वाटतं थांबा वचन सांगतो. 11 पासून पाहावं बाळा. 11. जेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जागा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. आता हे वचन समजण्यासाठी 10वं वचन वाच बाळा. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोर्टपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमचा रक्ताचा सूड घेणार नाहीस. बघा, ज्यांनी प्रभूसाठी आपले प्राण अर्पण केले ना, त्यांचे आत्मे प्रभूशी ओरडले. त्यांचे आत्मे जेव्हा प्रभूच्या विसाव्यात आले ना, तेव्हा ते आत्मे तिथं ओरडले बर का, इथं नाही ओरडले. जिवंत असताना नाही ओरडले, पण जेव्हा प्रभूच्या दरबारात ते आत्मे गेले ना, तेव्हा आत्म्यांनी प्रभूकडे मागणी विनंती केली की आम्ही तुझ्यासाठी आपला प्राण अर्पण केला, आपलं रक्त आम्ही सांडलं, आमच्या रक्ताचा बदला तू कधी घेणार? तेव्हा 11व्या वचनात देवबाप म्हणतो, तुम्ही पांढरे झगे प्रदान करा, थोडा वेळ विश्रांती घ्या, मी पाहीन काय करायचं. प्रियांनो, ज्यांनी प्रभूसाठी आपले प्राण दिले ना, ते अनमोल मोती आहेत देवाच्या नजरेमध्ये, साधारण नाही ते.
कोणी असू द्या, सेवक असू द्या, विश्वासणारे असू द्या, ज्यांनी प्रभूसाठी आपले प्राण अर्पण केले ते प्रभूच्या नजरेत अनमोल मोती आहेत आणि त्यांना मुकुट दिल्याशिवाय प्रभू राहणार नाही. पण मुकुट देण्या अगोदर पांढऱ्या जाग्याने देवबाप त्यांना सन्मानित करतो. प्रियांनो, आज आम्ही पृथ्वीवर आहोत, आहे ना? आहोत ना? म्हणता येईल ना आम्ही पृथ्वीवर आहेत. आम्ही काय करतो प्रभूसाठी? आम्हाला काय म्हणता येईल आजच्या घडीला? प्रभू तुझ्यासाठी मी काहीतरी करतोय. आम्हाला एक कारण आहे म्हणण्याचं. काय कारण आहे? आम्ही बायबल जर वाचन केलं, प्रार्थना केली, देवाच्या आज्ञा पालन जर केलं तर आम्हाला म्हणण्याची जागा आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये. प्रभू आजच्या समयामध्ये आम्ही तुझ्या नावाने अशा प्रक्रिया करतो. किती जण बायबल वाचतात आज? किती जणांना म्हणता येईल मी प्रार्थना करतोय? किती जणांना म्हणता येईल मी प्रभूच्या आज्ञा पालनासाठी माझ्या जीवाचा त्याग करीत आहे? यांनो, आम्हाला पण करण्याची संधी आहे. आम्ही करतो का हे? आज जर प्रभूने विचारला आता की प्रार्थनेला बसण्यापूर्वी किती जणांनी एक का व्हायना वचन दिवसभरातून प्रार्थनेला बसण्याच्या वेळेपर्यंत एक वचन वाचून प्रार्थना केली? किती जणांना धैर्याने प्रभूच्या उपस्थितीत म्हणता येईल की मी एक वचन वाचून माझी भोळी भाबडी काय का होईना प्रार्थना प्रभूला केली? ज्यांनी असं केलं असेल ते प्रभूच्या भयामध्ये चालत आहेत. ते प्रभूचे खरे विश्वासी देव बाप्पाला सादर करीत आहेत की मी खरंच तुझा विश्वासू आहे. जे बायबल वाचित नसतील, प्रार्थना करत नसतील, विचार करा प्रियांनो, ते काय करत आहेत प्रभूमध्ये राहून. प्रियांनो, आमच्यावर प्राण देण्यापर्यंतची वेळ आलेली नाही, पण आम्ही सिंपल एवढ्याशा गोष्टी आजच्या समयाला जर करत नसतो तर विचार करा आम्ही कोणते विश्वासी आहोत प्रभू समोर. कोणत्या अधिकारवाणीने आम्हाला म्हणता येईल की प्रभू आला म्हणजे मी स्वर्गात जाईन? या बायबल वाचन आणि प्रार्थनेला जर देवबाप अशा प्रकारे बोलतोय तर वचनाला दोष लावणाऱ्यांसाठी काय प्रक्रिया असेल? साधं नाही ख्रिस्ती जीवन प्रियांनो. आमची बुद्धी आम्हाला होती फार सोपं आहे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन सोपं नाहीये. प्रभूचं ऐकलं तर सोपं आहे, प्रभूचं नाही ऐकलं ना तर महा अवघड असं डोंगर आहे ख्रिस्ती जीवन. म्हणून ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहा आणि बायबलने ऐकण्याच्या प्रक्रियेला आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे. ऐकायचं, त्याप्रमाणे करायचं. प्रत्येक वेळेला या जागेत, या घरात देवबाप काही ना काही वचनातून, विचारातून आपल्याशी बोलत आहे. आतापर्यंत किती दिवस झाले किंवा किती महिने झाले देवबाप या ठिकाणी प्रार्थनेला माझ्या माध्यमातून तुमच्याकडे येतोय. तुम्हाला आजच्या समयाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकाला तरी धैर्याने म्हणता येईल का की ब्रदर तुम्ही इतके महिने झाले, इतके वर्ष आमच्याकडे प्रार्थनेला येतात, प्रभूच्या उपस्थितीमध्ये मला म्हणण्याचं पवित्र आत्मधैर्य देतोय की एक तरी गोष्ट मी पवित्र आत्म्याच्या ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणलंय. आता आम्ही वचन ऐकतो, फार सुंदर वचन येतं, आमचं मन फार भरून येतं, पण त्याची काही प्रक्रिया आहे का? म्हणून वचनात सांगितलंय वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. आचरण जर तुमच्यामध्ये असेल प्रियांनो, आजच देवबाप्पाचा आत्मा तुम्हाला शाश्वती देत आहे
की तुमचं स्वर्गामध्ये जाणं कोणीही अडवू शकणार नाही. जर वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही असाल तर. जर वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रभू समोर नसाल तर प्रभू तुम्हाला संधी देत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा. हा अंतिम समय साधारण समय नाहीये. या समयामध्ये तुमचं जाणं होणार किंवा नाही होणार हे वचनाप्रमाणे तुम्हाला देवबाप दाखवणार. आणि ज्यांना खरोखर जाण्याची इच्छा आहे ना त्यांना एका गोष्टीने बहुमानित देवबाप्पाच्या आत्म्याने करण्याचं ठरवलंय. कोणत्या गोष्टीच्या यांनी सन्मानित करण्याचं ठरवलंय? काढूया एक वचन आपण. मत्तेकृ शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्पजनाचे होईल. व्हायचं का नाही या प्रक्रियेमध्ये? तुम्हाला स्वतःला आणायचं का नाही? शेवटल्या स्थानावर जर पवित्र आत्मा तुम्हाला दाखवित असेल तुझं स्थान शेवटचं आहे, पहिल्या स्थानावर येण्यासाठी फक्त वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये येण्याची गरज आहे. या प्रक्रियेत आले आणि त्या प्रक्रिया करून दाखवल्या तुम्ही पहिले झाले. माग तुम्ही काही केलेलं असलं ना देवबाप सगळं न आठवणारे समुद्रात टाकून देईल. तुम्ही आजारी असाल ना देवबाप आजार पण तुमचं न आठवणारे समुद्रात टाकून देईल. तुम्हाला ताजतवानं करील. 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीला काय केलं प्रभूंनी? ताजतवानं केलं का नाही? 38 वर्ष तळमळत होता ते बेतसाईदा तळ्यामध्ये उतरण्यासाठी, पण एकदा उतरता नाही आलं त्याला. त्याच्या अगोदर दुसराच जायचा आणि हा हिरमोडीने निराश होऊन पुढच्या वेळेची वाट बघायचं की आता कधी स्वर्गदूत येतील, या पाण्याला हलवितील आणि मी पहिल्यांदा उतरण्याची कशी तयारी करीन. पण त्याला शक्य झालं नाही. आणि जेव्हा येशूने पाहिलं अरे याला शक्य होता आलं नाही म्हणून येशू त्याला म्हणला उठ, आपली बाज घेऊन चालायला लागला. आणि तो चालायला लागला. 38 वर्षाचा पंगू व्यक्तीने म्हणला प्रभू 38 वर्ष या ताळ्यामध्ये उतरण्यासाठी मी प्रयत्न केला, तू तर मला उठून चालायची आज्ञा दिली. मी खरकटत त्या पाण्यात जाण्यासाठी कितीतरी तळमळलो पण मला जाता नाही आलं. मी उठून उभं राहून माझी बाज घेऊन कस काय चालणार? शंका नाही आणली त्या 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीने. ऐकलं, लगेच उभा राहिला तो म्हणला प्रभूची आज्ञा आहे, मी करायची तयारी दाखवेन. प्रभूच्या सामर्थ्याने तो उठला. प्रभूचं ऐकलं ना कोणती गोष्ट जीवनामध्ये आज संभव नाही. पण प्रभूचा ऐकण्याचा कानाडोळा केला, ऐकण्यासाठी अडथळे आणले, मग अडचणी येणार तुमच्या समोर. स्वर्गात जाण्यासाठी तयार व्हा प्रियांनो. आणि देव बाप्पाने स्वर्गात जाण्याच्या प्रमाणाच्या अगोदर एक प्रमाण सांगितलंय. काय प्रमाण सांगितलंय? वचनातून बघूया. मत्तेकृ शुभवर्तमान 24वा अध्याय 21वे वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. ही प्रक्रिया होणं गरजेचं आहे. हा देवाचा शब्द आहे, कोणा मनुष्याचा शब्द नाही, हा देवाचा आहे. मोठे संकट येणे गरजेचे आहे. हे देवाचं वचन आहे, कोणा माणसाचं वचन नाही. आम्हाला येशू ख्रिस्ताला जर आकाशात बघायचंय ना किंवा आमचं उचलणं जाणं आम्हाला जर स्वतःला अनुभवायचंय ना तर या प्रक्रियेचा अनुभव आम्हाला येणं गरजेचं आहे. आणि या प्रक्रियेला येण्यासाठी
देव बाप्पांनी काय सांगितलंय वचनातूनच बघूया. आमोसाचं पुस्तक 8वा अध्याय 11वं वचन. ही प्रक्रिया होणं गरजेचं आहे. तिकडे नाही, अनुक्रमणिकेत पहा. आमोस 8वा अध्याय 11वं वचन. कितवा अध्याय? 8वा अध्याय 11वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यास संबंधीचा होईल. वचनाचा दुष्काळ पाडाय का? पाडाय का दुष्काळ? आजही आमच्या जवळ वचन आहे ना, आहे ना वचन. मग ही प्रक्रिया जेव्हा होईल तेव्हा आमचं उचललं जाणं होणार आहे आणि प्रभू दूताचं आकाशात पण दिसणार आहे. प्रभू असं उठून सुटून कोणत्याही वेळेला येणार नाही आम्हाला घेऊन जाण्यासाठी. त्यांनी बंधन लावलं की हे बंधन पूर्ण झाल्याशिवाय मला तुम्ही पाहू शकत नाही, तुम्ही स्वतःला रॅप्चर मध्ये अनुभवू शकणार नाही. आम्ही मग म्हणतो आमचं रॅप्चर होणार आहे, आम्ही उचलले जाणार आहे. हे कधी होणार आहे? जे आता वाचलं आमच्या ताईंनी, हे झाल्यावर होणार आहे. देव बाप्पाचा शब्द आम्हाला घेऊन जाण्यासाठी देव आपल्या वचनाला बांधलेला आहे. त्याने जे वचन आमच्यासाठी ठेवले ते होणं गरजेचं आहे. बघा सध्या जरासा पाऊस नाही पडत, सध्या आहे ना जरासा पाऊस नाही पडत. आज सगळ्यांच्या मुखात काय? पाऊस आला पाहिजे, पाऊस आला पाहिजे, आहे ना सगळ्याच्या मुखात. यांनो, देवाचं वचन देवाने अशा कठीण परिस्थितीमध्ये का लिहिलं? याला फक्त जबाबदार आदाम आहे. आदाम. या गोष्टीचा केंद्रबिंदू कोण आहे? आदाम. आणि आदामाविषयी बायबल काय सांगतं? वचनातून बघूया. रोमकरास पत्र 5वा अध्याय 12वं वचन. बघा आदामाविषयी काय म्हणतंय वचन. अजून 5 मिनिटं बोलतो आणि मग थांबतो. 5वा अध्याय 12वं वचन. रोमकरास पत्र. प्रेषितांच्या कृत्यानंतर मत्ते, मार्क, लूक, योहान प्रेषितांची कृत्ये. तिकडं नाही, तिकडं नाही. हा, भेटलं. 5वा अध्याय काढा. किती वचन? 12वं वचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. काय म्हणते देवाचा आत्मा वचनातून? एका मनुष्यामुळं पाप जगात आलं. आणि कोणी पाप आणलं जगात? आम्हाला चांगलं माहित आहे. आदामाने एदेन बागेत प्रभूची आज्ञा मोडली. प्रभूने फळ खायला नव्हतं सांगितलं, त्यांनी फळ खाल्लं. हे त्याचं पाप आहे आणि त्या पापाला या वचनात देवबाप सांगत आहे. म्हणून प्रियांनो, जगावर पण भयानक परिस्थिती देवबापाने आणण्याचं का ठरवलं? कारण मनुष्याने आपला शब्द पाळला नाही प्रभूचा. म्हणून देवबाप म्हणतो वचनात, वचनाचा दुष्काळ पाडणार आहे. पाडलाय का वचनाचा दुष्काळ? आम्ही तो प्रभू येणार आहे, आमचं रॅप्चर होणार आहे. मग वचनाचा दुष्काळ कोण पाहणार आहे? वचनाचा दुष्काळ कोण पाहणार आहे? निवडलेले देखील वचनाचा दुष्काळ काही क्षण पाहणार आहेत. काही क्षण, बर का. निवडलेले प्रियजन काही क्षण
वचनाचा दुष्काळ पाहिल्यावर लगेच देवबाप त्यांचं रॅप्चर करणार नाही. त्यांना जास्त काळ त्या वचनाच्या दुष्काळात ठेवणार नाही, पण बोलवलेल्यांना तिथं अनुभव घ्यावा लागल. का घ्यावा लागल? कारण त्यांनी देवाचं ऐकलं नाही. बोलवलेले विश्वासणारे देवाचं न ऐकणारे आहे, म्हणून रॅप्चर मध्ये त्यांना जागा नाही. स्वर्गामध्ये येण्याची त्यांना बंदी आहे. बोलवलेला एकही विश्वासणारा तुम्हाला स्वर्गात दिसणार नाही. लक्षात घ्या, इथं जे ऐकतात ना तेच वर देवबाप बोलणार आहे. आणि देवबाप म्हणणार आहे माझा सेवक बोलत होता ना, तो नव्हतं सांगत, मी सांगत होतो. बघा कोणता संदेश काढला होता. एकही वचन याच्यातलं देवबाप्पाने आतापर्यंत दिलं नाही मला. देव म्हणलं तुझं राहू दे बाजूला, मी सांगन. मी एवढा कमजोर नाही, तू हे कार्ड म्हणजे मला बोलता येईल. माझ्याजवळ आमाप ठेवाय बोलण्याचा. मनुष्य ना कधी कधी आपला अविश्वास दाखवतो. अरे मी काही काढलं तर मला बोलता येईल, आणि नाही काढलं तर मग देवाजवळ काही नाही का बोलायला. हे आहे देवाचं सामर्थ्य. फक्त देवाच्या आखणीमध्ये जो चालेल ना, देवबाप त्याला कधी आन्सर देत नाही. त्यामुळे स्वर्गात जाण्याची तयारी करा, आणि तयारी करण्यासाठी वचनाप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेत या. वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेत असतात, तर ती प्रक्रिया सोडून द्या. हे दोन प्रमुख कारण आहे स्वर्गामध्ये येण्याचे. मग पुढं त्या गोष्टी सांगितले जे वचनातून देवबाप दाखवित आहे. विचवाची पीडा येणार आहे, एक मनाच्या गारेची पीडा येणार आहे, एकमेकाचा द्वेष करण्याची प्रक्रिया होणार आहे. आणि एकमेकाचा द्वेष करण्याची प्रक्रिया कुठून सुरू होणार आहे ते बघूया जरा वचनातून काढूया. मार्क शुभवर्तमान थोडं मागं जायचं. मार्क 13वा अध्याय 13वंच वचन. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल. सर्वात मोठा द्वेष, सर्वात मोठं निंदेचं कारण कोण होणार आहे? कोण होणार आहे? सेवक होणार आहे. सेवक. आणि सेवकाची निंदा आपल्या घरातूनच होणार आहे प्रथम. आणि काही परिवारामध्ये या गोष्टी होतात. घरातलीच म्हणतात काय देव करत बसतोस नुसता, काय देवाचं तू नाव घेत बसतोस, इतर काय करायची इच्छा होती का नाही तुला? बोलतात घरातील स्त्रियांनो. सेवकाची निंदा या प्रकारे होणार आहे. देवबाप्पाने सगळे प्रमाण सांगितले. जो शेवटपर्यंत टिकेल त्याला स्वर्गात जाता येईल. त्याला तू चालल्याच्या प्रक्रियेमध्ये तो स्वतःला अनुभवणार आहे. आज कोणाला हो म्हणलं की तू म्हणायला उभे आहेत का नाही? काही जण म्हणतात ना, हो त्याने हो केलं ना, मी लगेच ताणून तू म्हणायला उभा राहिलो. मी नाही म्हणलो तुझं हो ऐकायला मी काय मोकळा नाही. मी माझं तू दाखवायला तयार आहे. सांगा, हो म्हणणारा तू म्हणणारा प्रभूच्या राज्यात येईल का? सोपं नाही प्रभूच्या राज्यात जाणं. काही सेवकांनी प्रभूच्या राज्यात जाणं ना विश्वासणाऱ्यांना फार सोपं सांगितलंय. कारण त्यांच्या आडत नाही म्हणून त्यांना देता आलं नाही. विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आडत असतं त्यांनी सांगितलं असतं स्वर्गात जाणं सोपं आहे का अवघड आहे. सरळ भाषा बोलून मोकळे झाले. स्वर्गात जाणं फार सोपं आहे. वचनाला दोष लावला तरी स्वर्गात जातात. इथपर्यंत काही जण बोलले. आणि काही जण म्हणले
एखाद्या वाचनाला नाही मानलं, एखाद्या वाचनाला सोडून दिलं, देवबाप का विचार करीन का? देवबाप म्हणून एवढे वचन त्यांनी पाळले, एक नाही पाळलं, जाऊ द्या, काय हरकत नाही, मी घेतो स्वर्गात. काना मात्राला दोष लावलं तर स्वर्गात जाता येणार नाही तुम्हाला. काना मात्राला, तर वचनाला दोष लावल्यावर कधी स्वर्गात जाणं होईल? सोपं नाही स्वर्गात जाणं. म्हणून प्रभू म्हणला मग ते 22:14 मध्ये, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे. का निवडलेले थोडे म्हणला? कारण ते शब्द ना शब्द माझा ऐकतील, पाळतील, त्याप्रमाणे चलतील, म्हणून ते निवडलेले. बोलवलेल्यांविषयी मी काय म्हणला तो? करा तुम्हाला जे करायचं ते. जे वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत ना, त्यांना शेवटची संधी देव बाप्पाकडून आहे. वचनाला दोष लावणं बंद करा, कारण देव बाप्पाला वचनाला दोष लावणं मान्य होत नाही. आज जिथं कुठं वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली, त्या ठिकाणी प्रभू स्वतः रडत आहे. वचनामध्ये 2-3 वेळेस तुम्हाला ते वचन मी दाखवलंय. इर्मया 13:17 वचनात सांगितलंय, प्रभू परमेश्वर एक सारखा रडत आहे. कशासाठी रडत आहे? कशासाठी रडत आहे प्रभू परमेश्वर? त्याच्या वचनाला दोष लावून सोपं नका समजू प्रियांनो. आजही देव बाप्पाला आशा आहे, माझे लोक माझं वचन ऐकून त्याप्रमाणे करतील. प्रभू आशेने येतोय बरं का, त्याची निराशा करू नका. त्याची निराशा झाली ना, मी तुम्हाला सत्य सांगतो, का पवित्र आत्मा बोल म्हणलं ना, मी बोलायला घाबरत नाही, मी कधीच घाबरत नाही. काही परिवारात देव बाप्पाचं जाणं बंद झालंय ना, त्यांचे फोन येतात, मला नाही जात मी त्यांच्याकडे. त्यांना फक्त एक शब्द देतोय, मला देव बाप ज्या दिवशी प्रेरणा देईल त्या दिवशी तुमच्याकडे प्रार्थनेला येईल, तुम्ही प्रार्थनेत राहा. काही ठिकाणी देव बाप्पांनी नेलं मला, प्रभूच्या उपस्थितीत सांगतो, पण काही ठिकाणी आजपर्यंत मी गेलो नाही. ते परिवार वाट बघते की येईल जर पगारे अचानकपणे येतील. माझा देवच मला पाठवेल तयार नाही, मी कशाला जाऊ? आणि देवबाप श्रीमंतीन गरिबीने बघता कधी. ध्यानात ठेवा, देवाला श्रीमंत काय आणि गरीब काय एक समान आहे. तो फक्त हृदय पाहणार आहे. हृदयात देवाचं भय आहे का? तिथं देवबाप गेल्याशिवाय राहत नाही. तुमच्या हृदयामध्ये देवाचं भय दिसतंय म्हणून देवबाप येतो इथं. ध्यानात ठेवा ही बात. एकाच्या जरी हृदयात भय आहे ना देव बाप्पाचं, तर देवबाप तुमच्यासाठी एकासाठी येतोय. एकामुळं सर्वांना तो भेटी देतोय. आपल्या हृदयात देवाला प्रथम भयाची जागा द्या. भय तुमच्या जीवनात आलं ना, सगळ्या प्रक्रिया आपोआप व्हायला सुरुवात होईल. वचनाला दोष लावण्याचं ना तुमच्या ध्यानामनातही कधी येणार नाही. तुम्हाला वाईट वाटन, अरे वचनाला दोष लावणं किती वाईट प्रक्रिया आहे. भय आहे ना, तिथं सर्व काही आहे. भय जिथं नाही ना तिथं काही नाही. देव म्हणतो चला चला तुमच्या मर्जीने. वर आल्यावर मी विचारेन तुम्हाला काय केलं पृथ्वीवर, वचनात काय दिलं होतं, तुम्ही काय केलं, वचनाप्रमाणे केलं का नाही केलं? कस काय स्वर्गात घेऊ तुम्हाला? आज रोज पण म्हणतात प्रभू आलो चाललो स्वर्गात. इतकं सोपं आहे स्वर्गात जाणं? सोपं असतं तर देव बाप्पाने पवित्र शास्त्र दिलं नसतं. या पवित्र शास्त्रात दोष काढायचा आम्हाला अधिकार दिला नाही देवानी. हे का दिलं ते का दिलं ते देवच आहे. त्यांनी ठेवलं, त्याच्या मर्जीसाठी ठेवलंय. आम्ही फक्त स्वीकारावं त्याला. प्रभू तू ठेवलं ना, मला मान्य आहे. मग आत्मा आम्हाला सांगेल तुला काय करायचं. दोष लावू नका प्रियांनो. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं ना, आजही सांगतो, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी राहा. जे करत आहात तेच करत राहा.
सेवकाला धोका देणं म्हणजे प्रभूला धोका देणं आहे बरं का. लक्षात ठेवा, सेवकाला धोका देणं म्हणजे प्रभूला धोका देणं आहे. आणि दल बदलू राहू नका, आज इथं तर उद्या तिथं परवा आणलं कुठं, ही इच्छा मनामध्ये ठेवू नका. हा फार पॉवरफुल आहे, तो फार असा आहे. ज्या सेवकाने तुम्हाला घडवलंय ना तो महत्वाचा आहे. कारण त्यांनी तुम्हाला प्रभू दाखवलाय म्हणून तुम्ही प्रभूत आलात. त्या सेवकाने प्रभू नसता दाखवला कस काय आले असते प्रभूत. म्हणून शेवटी एक वचन बघूया, नीतिसूत्रे शेवटचं वचन आता 28वा अध्याय 20वं वचन. वचन वाचायचं, डोळे बंद करायचे, स्पष्टीकरण नाही करणार. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेचेल होते, पण जो धनवान होण्याची उताळीव करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. बरोबर नाही वाचलं बाळा. ताई वाच. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. हा, हे ध्यानात ठेवा. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो, मग आपण प्रार्थना करूया. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना खणखणीत आवाजामध्ये मोनताई करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझे महान परमेश्वरा, प्रभू तुला प्रथमतः आम्ही गुंतवितो, गौरवितो, मान हे आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते पगारे अंकाने परमेश्वरा सुंदर असा संदेश प्रभू पेरल्या देव बाप्पा, त्यांना तो विशेष प्रकारे आशीर्वाद कर माझे देव बाप्पा. त्यांनी सुंदर संदेश सांगितले माझे देव बाप्पा. प्रभू तेव्हा त्या वचनाद्वारे चालण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर परमेश्वरा, कारण की तू बोलतोस की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. प्रभू तुझ्या सत्य मार्ग चालण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करतो परमेश्वरा. प्रार्थना करते प्रभू पगार अंकासाठी प्रभू, त्यांना त्यांच्या परिवारात विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू. तुझी सेवा करत असताना त्यांना कसलेही अडकळ नको देऊ देव बाप्पा, त्यांच्या नेहमी बरोबर राहत जा देव बाप्पा. प्रभू प्रार्थना करते इथे बसला प्रभू प्रत्येकाला देव बाप्पा तू आशीर्वादित कर माझा देव बाप्पा. प्रार्थना करते प्रभू पगार अंकाचं स्त्रियाला सुखाच केलं त्या तसेच दान देखील सुखाचं कर माझे देव बाप्पा. एवढी लहान प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्याचं ऐक. आणखी मागतो स्वर्गीय बापा, मोनाने फार घाई केली प्रार्थनेच्या आमेन म्हणण्यासाठी. स्वर्गीच्या देवा, सुंदरचं वचन या प्रियजनांसाठी तू दिले, यासाठी प्रथमतः तुझे आभार मानतो माझ्या बापा. जे वचन यांच्यासाठी होतं तेच वचन माझ्यासाठी पण होतं. असं नाही की ते वचन माझ्यासाठी नव्हतं, माझ्यासाठी तर सर्वात पहिलं होतं, नंतर ऐकणाऱ्यांसाठी होतं माझ्या बापा. प्रभू, हे प्रियजन प्रत्येक वेळेला तुला वेळ देतात माझ्या बापा. प्रत्येक वेळेला मोठ्या आदराने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या जल्लोषाने प्रार्थनेला बसतात माझ्या बापा. म्हणजे बापा कुणी पण कोणत्याही ठिकाणी जर बसतो ना, काही ना काही आशा घेऊन बसतो. बिगर आशेचं कुणीच बसत नाही माझ्या बापा. मग ते ठिकाण कोणतंही असू द्या, त्या ठिकाणी त्याची आशा असते की मला या ठिकाणातून हे प्राप्त होईल. स्वर्गीय बापा, हे प्रियजन तर तुझ्या वचनाला ग्रहण करतात. हा माझ्या बापा, हे तुझ्या वचनाला ग्रहण करतात आणि यांची एकच आशा इच्छा आहे तुझ्याकडं, त्यांना आशीर्वादित तुझ्या नावाने व्हायचंय. आजारी असतील त्यांना बरं व्हायचंय, संकटात असतील त्यांना संकटातून बाहेर यायचंय. ज्यांचे मार्ग जगी कामाचे बंद होत असतील ते मार्ग मोकळे व्हावे ही आशा असेल. एखाद्याच्या पैशाचे येण्याच्या मार्गामध्ये अडखळणं आले असतील, ते अडखळणं निघून जावे ही इच्छा असेल.
इच्छा वेगवेगळ्या असतील माझ्या बापा, पण आशा मात्र एकच आहे. स्वर्गीय बापा, या परिवारातल्या प्रियजनांच्या काय आशा आहेत एवढ्या मला शब्दशः जरी माहीत नसतील, पण तुला तर माहित आहे ना माझ्या बापा. एकदा तरी कोणत्या तरी विश्वासणाऱ्याने काहीतरी आशा तुला विनंतीच्या स्वरूपाने सांगितली असेल का नसेल? प्रभू, हरेकांच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा तू देव हो माझ्या बापा. त्यांनी जर मनाची तयारी केली, वचनाप्रमाणे चालण्याची इच्छा जर स्वतःची तुझ्या समोर मांडली आहे, तर त्यांना तू संकटातून सोडव माझ्या बापा. हरेकांच्या प्रॉब्लेम वेगवेगळ्या असतील, प्रत्येकाला माझ्या बापा ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे आशीर्वाद तू दे माझ्या बापा. जे आजारी असतील त्यांना आजारातून मुक्त कर. जे कोणत्या इच्छेसाठी तुझ्याकडे प्रार्थनेत असतील ती त्यांची इच्छा तू पूर्ण कर. जे स्वर्गीय बापा विवाहाच्या तयारीत आलेले असतील त्यांची विवाहाची तयारी तू आपल्या इच्छेप्रमाणे तू कर माझ्या बापा. कारण ज्यांना तू जगात पाठवलंय ना, त्यांच्यासाठी तू सहाय्यक पण पाठवलेला आहे जगामध्ये. त्या सहाय्यकापर्यंत त्या परिवाराची गाठ भेट तू होऊ दे माझ्या बापा. त्यासाठी तू माध्यम कोणाला कर माझ्या बापा, सेवकाला कर, विश्वासणाऱ्यांना कर, कोणालाही कर. कारण ज्याला तू जगात पाठवलंय त्याला तू सहाय्यक म्हणून सहाय्यक देखील दिलेला आहे. फक्त आमचं जाणं त्यांच्यापर्यंत होऊ दे किंवा त्यांच्यापर्यंत आमची गाठी भेटी होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. विवाहाच्या तयारीत असणाऱ्यांना तू कधीही निराश न करणारा देव नाही, त्यांची आशा पूर्ण करणारा तू देव आहे. स्वर्गीय बापा, या समयाला मोनाताईंसाठी प्रार्थना करतो माझ्या बापा. या तरुण बहिणीला खरोखर माझ्या बापा विवाहाच्या तयारीमध्ये ती बहीण आहे. योग्य असा वर यांच्यासाठी तू ठेवलेला आहे. कुठं आहे, कोणत्या गावात आहे, शहरात आहे, कुठं आहे आम्हाला माहिती नाही, पण ज्या पण ठिकाणी आहे त्या ठिकाणातून या परिवाराची त्या परिवाराची तू गाठ भेट होऊ दे माझ्या बापा. आणि या तरुण बहिणीचं लवकरात लवकर लग्न होऊ दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. कारण माझ्या बापा प्रत्येक आईबापाची हीच आशा आणि इच्छा असते आपल्या लेकबाळीसाठी की कोणत्याही लेकबाळीचं चांगलं व्हावं. होय माझ्या बापा, तू चांगलंच करणारा देव आहे. मोनाताईंचा प्रश्न तुझ्यासमोर आज नावासहित मी ठेवत आहे माझ्या बापा. आपल्या दासाचा शब्द मान्य कर आणि लवकरात लवकर या बाळाचं लग्नाची तयारी तू कर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. त्यांच्या परिवाराची पूर्ण तयारी तू कर माझ्या बापा. संपूर्ण हा गायकवाड परिवार आशीर्वादाने आशीर्वादित होऊ दे माझ्या बापा. या परिवारातले हरेक कमी घटी नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने तू पूर्ण कर. स्वर्गातून येणारे आशीर्वाद या जागेत या घरात उतरून येऊ दे माझ्या बापा. आणि या प्रियजनांना ते आशीर्वाद मिळत आहेत यांचा त्यांना अनुभव येऊ दे माझ्या बापा. कारण त्यांनी तुझ्यासाठी प्रार्थनेमध्ये वेळ दिलेला आहे. त्यांचे हे श्रम आशीर्वादामध्ये तू बदल माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. मी माझ्यासाठी काहीच मागत नाही माझ्या बापा. मी माझ्यासाठी मागण्यासाठी या ठिकाणी आलोच नाही माझ्या बापा. मी दुसऱ्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. गायकवाड परिवारात आहे माझ्या बापा. या परिवाराला ओतप्रोत आशीर्वाद दे माझ्या बापा, ही मी तुला विनंती करतो. माझे जे जे प्रार्थनेचे ठिकाणं आहेत, स्थळं आहेत, गावं आहेत, शहरं आहेत माझ्या बापा, त्या प्रत्येक परिवाराची पण मी या समयाला आठवण करतो. ज्या ज्या ठिकाणी तुझा हा दास प्रार्थनेला जात आहे माझ्या बापा, ते सर्व परिवार आशीर्वादाने आशीर्वादित तू करत राहा, ही पण मी तुला विनंती करतो माझ्या बापा. मागायला पुष्कळ आहे माझ्या बापा.
परंतु तुला कळतं माझ्या बापा, तू वचनात आम्हाला बोललेला आहे, तुला मागण्या अगोदर देऊन तृप्त करणारा मी परमेश्वर आहे. जे मी विश्वासाने तुला मागितलंय माझ्या बापा, ते देऊन तृप्त कर. जे माझ्या मनात आहे पण वेळेअभावी मी बोलू शकत नाही माझ्या बापा, ते पण या सर्व गोष्टी ज्यांना ज्यांना माझ्या मनात जे विचार येत आहेत त्या विचाराप्रमाणे सर्वांसाठी तू कर, हीच मी तुला विनंती करतो. आपल्या दासाचा शब्द तू ऐकत आहे, यासाठी मी तुझे आभार मानतो. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि रस्त्याने आमच्या ऋणास सोडून तसेच तू आमच्या ऋणास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू रक्ताची जय. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ.